नमस्कार नमस्कार नाशिककर. मी विशाल तेजाळे. दिल्लीमध्ये अनेक लोकांना घरूनच काम करायचं आहे, करण्याचं सांगितलेलं आहे प्रदूषणामुळे. अशाच पद्धतीची परिस्थिती काही दिवसांनी नाशिकमध्ये ओढवू शकते का? नाशिकच्या फाशीच्या डोंगरावरती झाडं लावण्यात आले, त्यातलं एकही झाड नीट जगलेलं नाही. काय वाटतं आपल्याला? नक्कीच परिस्थिती नाशिकवर ही ओढवणार आहे, म्हणजे आहेच आहे. कारण आपण जर बघतायत की आज रात्रीतून काही झाडं तोडली, 5 दिवसापूर्वी काही झाडं तोडली, अशी 5,000 झाडं तोडण्यात आलेली आहे. आज जसं आपण पाण्याच्या बाटल्या विकत घेतो 10 रुपये 20 रुपये, तसं भविष्यात आपल्याला ऑक्सिजन पण विकत घ्यावा लागेल, हा प्रत्येक स्टॉलवर किंवा मेडिकलवर. ही अशी परिस्थिती आज आपल्यावर हे प्रशासन करत आहे. आणि प्रशासन कोणतीच बाजू आपली स्पष्टपणे भूमिका मांडत नाही आहे, नाशिककरांना विश्वासात घेत नाही आहे. 7,000 झाडं फाशीच्या डोंगरावर लावण्यात आली होती असं सांगण्यात आलं. त्याच्यापैकी बघितले तर 70 झाडंसुद्धा नाही आहे. आणि त्याच्या झाडं अशा स्वरूपात लावलेली आहे का त्याचं जे पॉलिथिन बॅग येते तीसुद्धा काढलेली नाही आहे, आणि त्यांचं मूळसुद्धा नीट खड्डा खणून लावलेलं नाही आहे. काय नाव आपलं? विशाल तेजाळे. नमस्कार नाशिककरांना. मी गौतम पगारे, कोविड योद्धा. मी ह्या ठिकाणी नागरिकांना सांगू इच्छितो का या ठिकाणी फार मोठा भ्रष्टाचार चालू आहे. कोविड काळात जशी नाशिकमध्ये परिस्थिती भयानक आली ती, त्या टायमाला आमचे कोविड टीम असे जीवाची पर्वा करता आम्ही इथे लढलो, लोकांना जीव वाचवला, औषधं फवारणी सगळ्या प्रकारे केलं. तशीच ही परिस्थिती नाशिकमध्ये येऊ शकते या लोकांनी झाडं तोडल्यावर. तरी कृपया मला सरकारला विनंती आहे का कृपया झाडं तोडू नका. सुरू आज सर्व इथे तपोवनामध्ये या होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी गेली मागील 1 महिन्यापासून इथे अनेक नागरिक वेगवेगळ्या संस्थांचे असतील, वेगवेगळ्या शहरातून आले. तर मला सरकारला आणि प्रशासनाला एकच सांगायचं आहे की दिल्लीमध्ये मागील 5, 10, 15, 20 वर्षांपासून एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे जे प्रदूषणाचा स्तर आहे इतक्या टोकाच्या थराला गेलेला आहे की आज तिथल्या स्थानिकांना घरामधून काम करण्याची परिस्थिती ओढवली. तशीच परिस्थिती जर नाशिकमध्ये ओढवू द्यायची नसेल तर हे वृक्ष वाचली पाहिजे, वृक्ष संपदा वाचली पाहिजे. ते तपोवनातील वृक्ष असतील. याचाच एक उदाहरण सांगायचं झालं, तपोवनाच्या अगदीच 500 मीटर अंतरावर असलेले या STP प्लॅन्टसाठी जे 300 झाडे तोडली किंवा 400 झाडे तोडली, त्या बदल्यात लावण्यात आलेली फाशीच्या डोंगरावरची 7,300 झाडे, मुळात 73 लाख रुपये खर्चून लावलेली, पावसाळ्यात लावलेली झाडे एकसुद्धा जगली नाही. तर काही सुप्त गुण असलेले काही राजकीय व्यक्तींकडनं आता डिसेंबर महिन्यात वृक्ष लावण्यासाठी जी खटाटेप चाललेली आहे, ही वृक्ष खरंच टिकतील का की या फक्त राजकीय काही स्टंट आहे, अशी शंका नाशिककरांना आज या ठिकाणी उपस्थित होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास वगैरे. एअर क्वालिटी इंडेक्सबद्दल हां. सध्या दिल्लीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली की लोकांना घरात बसून काम करायचं सांगितलं जात आहे. लॉकडाऊनची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ही सगळं प्रदूषणामुळे होत आहे. नाशिकमध्ये देखील आता झाडं जे आहेत ते तोडले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. फाशीच्या डोंगरावरती झाडं लावण्यात आली, ती देखील जगलेली नाहीत. मग अशी परिस्थिती दिल्लीसारखी नाशिकमध्ये होऊ शकते का? काय वाटतं तुम्हाला? खरं तर होऊ शकते का नाही, तर या अगोदरच जशी परिस्थिती झालेली आहेच. याचे म्हणजे ती तपोवनातली झाडे जी हजारो झाडे तोडण्याचा जो निर्णय झालेला आहे, आज ती झाडं त्या दुःख व्यथा वेदना आपल्या नाशिककरांकडे मांडतायत. ती झाडंच मांडतायत स्वतः. त्या झाडं माणसाला सांगतायत का तुमच्या स्वास्थ्यावर आरोग्यावर जो परिणाम होतो आहे, या ज्या सरकार आणि प्रशासन यांचं चुकीचं धोरण आणि ठिकठिकाणी असे झाडं कापून ज्या ठिकाणी काँक्रीटचे बिल्डिंग बनवणं, तर ती झाडं आपल्याला विचारता येतात का तुम्ही मागच्या काळातील काही घटनांची आठवण काढा. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, बेमोसमी पाऊस, म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यानंतर त्याचे जे परिणाम होतात, त्याच्या ज्या घटना, त्याच्यामुळे जीवितहानी झालेली आहेत, वित्तहानी झालेली आहेत, शेतीचं नुकसान झालं आहे, शेतमालाचं नुकसान झालं, आणि सर्वात महत्त्वाचं आरोग्याच्या स्वास्थ्याच्या गंभीर समस्या बनलेल्या आहेत. गेल्या 2024मध्ये आपण जर बघितलं, या नाशिक शहराचं तापमान जिथं 40, 41, 42 डिग्री सेल्सिअस राहायचं, ते 24मध्ये तब्बल 50 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलं होतं. नाशिक शहरात उष्माघाताचे बळी झालेले आहेत. अशा घटना इथं झालेल्या आहेत. या वर्षीचा पावसाळा आपण बघतोय, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळं 6 महिने पावसाळा चालला. आज आजूबाजूच्या परिसरातल्या शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. सरकारनं आणि प्रशासनानं
हे समजून घेतलं पाहिजे की याची सगळ्यात मोठी झळ जी बसते ती सामान्यातल्या सामान्य माणसाला बसते. आणि ज्या दिल्ली पुणे मुंबई जे झालं ते नाशिकमध्ये आजच चालू आहेत. आज आम्ही जेव्हा नाशिकमध्ये घरामध्ये झोपतो तो म्हणजे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, सरकारला आम्ही हात जोडून विनंती सांगतो, आज हिवाळ्याच्या दिवसात थंडीमध्ये रात्री आम्हाला फॅन लावून झोपावं लागत आहेत. मोठ्या लोक ज्यांच्या घरी AC आहेत त्यांना AC मध्ये लावूनच झोपावं लागतं आहेत. हे तुम्हाला सांगतो, नाही तर तुम्ही याचं प्रशासनाने याचा सर्वे करावा, त्यांच्या लक्षात येईल. धन्यवाद. दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे अनेक लोकांना घरी बसून काम करण्याचं सांगितलं गेलं आहे. लॉकडाऊनची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. नाशिकमध्ये देखील अशा पद्धतीची परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ शकते का? काय वाटतं तुम्हाला? होऊ शकते. मी नांदगावमधील तरुण आहे. मी नांदगाव ते नाशिक असा सायकल राईड प्रवास करून इथे आलेलो आहे. का तर फक्त आणि फक्त तपोवनातील वृक्षतोड थांबवण्यासाठी. आणि मी स्वतः सांगतो की माझी बहीण दिल्लीमध्ये आहे. तिला अक्षरशः तिने घरामध्ये एअर फिल्टर लावलं आहे. एअर फिल्टर हे रोजच्या रोज साफ करावं लागतं. इतकी वाईट परिस्थिती दिल्लीमध्ये आहे. तशी परिस्थिती नाशिकमध्ये येऊ नये. नाशिकमध्ये येऊ द्यायची नसेल तर सर्वांना यावं लागेल एकत्र आणि ही वृक्षतोड थांबवावी लागेल. आणि सरकारला पण माझी कळकळीची विनंती आहे की ही वृक्षतोड थांबवा. आमचा श्वास नका घेऊ तुम्ही. आमचा श्वास खूप बहुमूल्य आहे. आम्ही श्वास विकत नाही घेऊ शकत. तुम्ही श्वास विकत घेऊ शकता. सरकारकडे माझी एवढीच एक विनंती आहे की तुम्ही ही वृक्षतोड थांबवा. म्हणजे खूप कळकळीची विनंती एवढी. आज जी परिस्थिती दिल्लीची झालेली आहे ती परिस्थिती नाशिक पुणे मुंबईकरांची होऊ नये एवढीच मी आपल्याला विनंती करते. आणि ज्या परिसरात मी उभी आहे आज हे तपोवन आहे. आणि दरवेळेस मी इथे कुंभमेळ्याच्या वेळेला आलेली आहे. आणि ऋषीमुनी इथेच तपश्चर्या करतात, इथेच बसतात जेव्हा हे असतो तेव्हा कुंभमेळा. आणि तुम्हाला सांगते मुंबईची पण परिस्थिती इतकी खराब झालेली आहे. जिकडे तिकडे कॉन्क्रीट, जिकडे तिकडे कॉन्क्रीट. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, जर ऑक्सिजनचा लेव्हल कमी झाला तर तुमच्या देखील पुढच्या पिढ्या जगणार नाहीत. हे फक्त आमचं सामान्याचं कळकळीचं नाही आहे, पण इथलं प्रत्येक वृक्ष वल्ली आणि तिथे राहणारे पशु पक्षी, इथे जी सीतामाई आलेली आहे, जी पावनभूमी झालेली आहे, राम भगवान इथे आलेले आहे आणि त्यांची ही तपोभूमी आहे. तर ही कृपा करून तुम्ही जशीच्या तशी ठेवा. ज्या कुणाला जमिनी घ्यायची असेल त्यांनी काश्मीरमध्ये जावं, झारखंडला जावं, उत्तराखंडला जावं. अहो तिथे जाऊन प्रोग्रेस करा ना. आमच्या तपोवनातच का तुम्ही अत्याचार करताय? आणि इथे वृक्षवल्ली जसे तसेच ठेवा, कृपा करून विनंती करतोय. कारण जर तुम्ही नाशिककरांवर ही कुऱ्हाड चालवली तर तुमच्या मुलाबाळांवर पण ही कुऱ्हाड येणार आहे. आज आम्हाला ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर उद्या तुम्हाला पण कमतरता राहणार आहे. आणि असे दिल्लीत जे फिल्टर बसवलेले आहे तशीच भूमिका इथे पण घ्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगते, कारण मी भोसला मिलिटरी स्कूलला टीचर होते आणि मी बिलकुल तुम्हाला सांगते एक संस्कृती घडवलेली आहे. माझे कितीतरी विद्यार्थी NDA आर्म फोर्समध्ये आहे, डेप्युटी कलेक्टर झालेले आहे. आणि आवर्जून विनंती करते की माझ्या विद्यार्थ्यांना हा माझा आवाज शेवटपर्यंत पोचवा आणि हे इथेच थांबवा. बिलकुल कुणी इथली जागा घेणार नाही आणि कुणाच्या बापाची ही जमीन नाही. ही जमीन आहे आमच्या नाशिककरांची आणि नाशिककरांचीच राहील. आम्ही एकही झाड इथे तुम्हाला कापू देणार नाही. यावर निश्चितपणे सरकारने पावलं उचलावी. आणि कळकळीची विनंती ही नाशिककरांतर्फे मी तुम्हाला करत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होते. घरात बसून लोकांना काम करण्याचं सांगितलं जातं. भविष्यात अशी परिस्थिती नाशिकमध्ये देखील होऊ शकते का? कारण की नाशिकमध्ये ट्री सेन्सस म्हणजे वृक्षांची गणना झालेली नाही. जे वृक्ष ऑन रेकॉर्ड जे दिसायला पाहिजे ते दिसत नाही. आणि मोठ्या प्रमाणावर आत्ताच जो विषय चर्चेला आलेला आहे तपोवनाचा, आणि आत्ता आम्ही जे शोध घेतो त्याच्याने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली. जे वृक्ष असतात ते वातावरणामधला जो कार्बन डायऑक्साईड आहे ते कार्बन डायऑक्साईड वगैरे शोषून घ्यायचं काम करत असतात आणि ऑक्सिजन द्यायचं काम करत असतात. सुदैवाने नाशिकचं वातावरण हे आल्हादक वातावरण आहे, हिल स्टेशनसारखं वातावरण आहे. पण याच प्रकारे जर वृक्षतोड केली गेली तर नाशिकचा पर्यावरणीय समतोल जो असतो तो बिघडू शकतो. आणि एकदा एन्व्हायरमेंटल बॅलन्स बिघडला तर नाशिकमध्ये पण आगामी काळामध्ये दिल्लीसारखी गंभीर परिस्थिती यायला वेळ लागणार नाही. तेव्हा वेळीच सावध व्हायला पाहिजे. आणि जे पर्यावरण समतोलाला जे काही तत्त्व जबाबदार असतील किंवा त्या संदर्भातले आपले जे काही उपाययोजना करायला पाहिजे ते वेळी सावध होऊन उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे. फाशीच्या डोंगरावरती लाखो रुपये खर्च करून झाडं लावले, ते मात्र एकही झाड त्या ठिकाणी आलेलं नाही. कालच आम्ही पर्यावरणप्रेमींनी फाशीच्या डोंगरावर भेट दिलेली होती आणि 10,000 झाडं लावलेले असं गार्डन विभागामार्फत सांगण्यात आलेलं होतं. 10,000पैकी आम्ही पाहिलं तर एकही झाडं तिथं जिवंत नव्हतं. 10,000पैकी 10,000 झाडं ही मेलेली होती. म्हणजे बोर्न बेबीची जशी हत्या आपण जसं म्हणतो, म्हणजे त्या प्रकारे झाडांची हत्या झालेली होती तिथे. आणि फाशीचा डोंगर हा वृक्षांना फाशी देण्यासाठी आहे का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली. दिल्लीमध्ये सध्या
लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतोय त्या ठिकाणी. आपण जर बघितलं तर नागरिकांना अक्षरशः घरात बसून काम करण्याचं सांगितलं जात आहे. अशी परिस्थिती भविष्यात नाशिकमध्ये होऊ शकते. हो, भविष्यामध्ये नाशिकमध्ये म्हणजे काही वर्षांनी होऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला त्यांचं जे फीडबॅक आहे तो वापरला पाहिजे. साधारणपणे 250च्या वरती एक हजार्डस लेवल असते AQIची. नाशिक वॉर्निंग लेवलला आहे, 150च्या वरती आहे. आपण आता तपोवनामध्ये उभे आहोत, तर तपोवनामध्ये AQIचे लेवल आणि ग्राउंड सरफेस टेम्परेचर जे आहे ते तुम्हाला कमीच मिळेल. तर AQI जे आहे नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं. आता इथे झाडं आहेत म्हणून हे बरं वाटते, पण नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये AQI तुम्हाला वेगवेगळं मिळेल. मी असंच सांगेल. तुम्ही विचार बोलतो. सध्या दिल्लीमधली परिस्थिती आपल्याला माहिती आहे. प्रदूषणामुळे त्या ठिकाणी अक्षरशः लोकांना घरात बसून काम करावं लागतंय. भविष्यात देखील नाशिकमध्ये अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते का? जर आपण बघितलं फाशीच्या डोंगरावरती झाडं लावली होती, त्यातलं एकही झाड हे जगू शकलेलं नाही. हो, ही तुम्ही जी शंका व्यक्त केली ही 100% खरी होण्यासारखी वाटते आहे. कारण की आपण नाशिक शहरात आज बघतोय तपोवन असेल, STP प्लांट असेल किंवा इतर रिंग रोड असेल आता, किंवा शहरात जे रस्त्याचं रुंदीकरण होते त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात जुने झाडं जे 100 वर्षापूर्वी झाडे ते पण तोडले जात आहे. हा नुसता आकडा आपण बघतोय की 1300 1500 हा जर एकत्रित केला तर हजारोच्या घरात जाणार आकडा आहे. आणि यामुळं आज नाही पण पुढच्या 2-4 वर्षात 100% नाशिक शहराची परिस्थिती उद्भवू शकते. आज नाशिक हरित नाशिक आहे, हे कधी भविष्यात हे दिल्लीसारखी परिस्थिती येईल. नाशिककरांना सुद्धा घरात बसून काम करावं, नाशिककरांना सुद्धा ऑक्सिजन हा बरोबर घेऊन फिरावं लागेल. अशी परिस्थिती नाशिक शहरात पण 100% होणार आहे. आज फाशी डोंगरावर जी बघतोय झाडं ती लावली आहेत पण ती मेली आहेत पूर्ण. म्हणजे आपण जो विकास करतोय त्या अनुषंगाने जे आपण सांगतोय की झाडं लावू आम्ही, ते लागत नाही आहे, ते जगत नाही आहे. त्यामुळे 100% भविष्यात दिल्ली हे दिल्लीसारखं नाशिक होणार आहे. एकदम जवळ. बरं, माझं नाव कीर्ती राहतेकर आणि दिल्लीचं म्हणजे आधी पण खूप असं ऐकायला यायचं की खूप प्रदूषण आहे, पण आता म्हणजे एवढ्यात तर खूपच प्रमाणात प्रदूषण वाढलेलं आहे. जसं आपल्याकडे कर्फ्यू लावल्यावर जसे लोक घरामध्ये बसतात, बाहेर जाता येत नाही, तसंच एक नैसर्गिक कर्फ्यू लावल्यासारखं तिथे प्रकार झालेला आहे की त्यांना बाहेर जायचं म्हणजे प्रदूषणाला तोंड द्यावं लागतं. आणि मला वैयक्तिक म्हणजे दिल्ली पाहायची आहे, पण आता ह्या सगळ्या बातम्या ऐकून म्हणजे माझी अजिबात इच्छा होत नाही आणि धाडसच होत नाही दिल्लीला जायचं. मात्र ती परिस्थिती तशी तिथे झाली. तशी तशी परिस्थिती होणारच, कारण भयंकर झाडं खूप तोडले जातात. हे तपोवनाचं कसं ते एक केंद्र लक्षात येते सगळ्यांचं, पण पूर्ण नाशिकमध्ये खूप ठिकठिकाणी झाडे तोडल्याचं ऐकायला येते. हे खूप वाईट परिस्थिती आहे. आणि खरं म्हणजे ते करोनामध्ये तर सगळ्यांना ऑक्सिजनचं महत्त्व कळलेलं आहे, पण एवढं करूनसुद्धा हे असं का होते ह्याचं खरंच नवल वाटते सगळ्यांना. हां, मी मेघा खारकर. तुम्ही दिल्लीचं म्हणाल तर दिल्लीला माझे व्याही राहतात. तर त्यांची परिस्थिती अशी आहे की ते घरात म्हणजे जे सर्व्हिस करणारे आहेत ते तरी ऑनलाईन काम करतात, हे यांना काम नसतं, घरात बसून राहावं लागतं. कारण का, बाहेर गेलं तर शुद्ध हवा नाही आणि त्या हवेचा त्यांना दम्यासारख्या आजारचा त्यांना सामना करावा लागतो. हे सगळी परिस्थिती कशामुळे झाली की तिथे पण तोड झाली. आणि सेम आपल्या महाराष्ट्रात म्हणजे नाशिकमध्ये, मुख्य म्हणजे नाशिकमध्ये असं करतायत. तपोवनाचं आपल्याला सगळ्यांना माहीत झालं, पण त्र्यंबक रोडलासुद्धा अतिशय झाडे तोडतात येते आणि झाडांमुळे ऑक्सिजन मिळतं हे कोणाला कळतच नाही असं वाटतं. म्हणजे खरं तर कळतं आहे सगळ्यांना, पण त्याच्याकडे कानाडोळा करतायत. तर ह्या गोष्टीकडे आपण सर्वसामान्य नागरिक लक्ष देतो आहे, त्यामुळे तरी थोडाफार काही फायदा होईल असं मला वाटतं. काय सांगाल, आज ज्या पद्धतीनं दिल्लीची परिस्थिती झालेली प्रदूषणाची तशीच नाशिकची होईल जर झाडं असं म्हटलं जातं, काय सांगाल? आज जसं की आपण बघतोय सर्वत्र पर्यावरण संवर्धनाचे आपण झटत असताना देखील आपल्याला STP प्लांटसाठी जे झाडं कटिंग करतायत, प्लस गंगापूर रोडला नर्सरी बनवायची म्हणून झाडं कटिंग करतात तेही 400. आणि आता जे काही आपण पांडवलेणीच्या पायथ्याशी पण एक त्यांचं कत्तलखानं टाकण्याचं जे काही विचारधारा चाललेली आहे, म्हणजे तुम्ही मुक्या जनावरांसकट झाडांची देखील कत्तल करत आहात आणि हे कुठपर्यंत तुम्हाला शोभणारं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण पर्यावरणाचा विचार करणं ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे, आमच्या सगट तुमचे देखील आहे.
आणि त्यात तुम्ही जर असे निर्णय घेताय तर हा कुंभमेळा पुण्य करताय आणि त्यासाठी दुसरी बाजूला आपण खूप मोठ्या प्रमाणात मोठं पाप करतो आहेत. एक गोमाता ही हिंदू धर्माची गोमाता आहे आणि झाडं हे आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा देतात. म्हणजे दोघंही आपल्याला पूरक असलेले पर्यावरणासाठी अशा दोघंही घटकांना जर आपण संपवण्याचा प्रयत्न केला तर आपलं जीवन कधी संपेल हे तुम्ही देखील सांगू शकत नाही आणि आम्ही देखील सांगू शकणार नाही. तर याचा विचार करावा. आपण लोकांचे सेवक आहात, तुम्ही आमच्यावर मनमानी करू शकत नाही. दिल्लीमध्ये सध्या लॉकडाऊन सारखी परिस्थिती पाहायला मिळते. लोक घरात बसून काम करतायत, बाहेर निघायला घाबरतायत, ज्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतोय, प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतोय. अशी परिस्थिती भविष्यात नाशिकमध्ये पण होऊ शकते का? हो, नक्की. नाशिकमध्ये जे दिल्लीमध्ये जे आलेलं आहे प्रदूषण ज्याप्रमाणे आहे, जे पॉल्युशन सगळं जेवढं आहे तसं नाशिकमध्ये होऊ शकतं. कारण की त्याचं कारण काय, तर इथं जे वृक्ष आहे ते पूर्णपणे नाशिक महानगरपालिका हे तोडून टाकते आणि जर वृक्ष तोडले गेले तर पूर्णपणे इथे प्रदूषण होईल आणि भविष्यात यापुढे कोणी बाहेर निघू शकणार नाही. जसं आत्ता दिल्लीमध्ये चालू आहे तसं नाशिकमध्ये बी ही परिस्थिती येणार आहे. त्यामुळं जे दिल्लीचं आहे ते प्रकरण ते बरोबर आहे आणि नाशिकला त्याप्रमाणे गिरीश महाजन करायला तयारीत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.